विश्वास अनुभव पाहे राम रसाची चवी आण रस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विठाला विठाला योग पीठे तदेवी मनत्था वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं Oh
सारदाची चतुराणाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण त्यांचे निपूज्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदु साधु सज्जन रात्रंदिवस हर्षिदान विठ्ठल नाम उच्चारिते जन तया माझे नमन दंडवत आता वंदु रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे प्रस्तुत प्राप्त स्थळी अध्यात्म ज्ञान मंदिरामध्ये निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांना म्हटलं जातं असे वैराग्य मूर्ती देहूची सुप्रसिद्ध साधू आणि भगवंताचे एकनिष्ठ भक्त म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा हा अभंग आहे आणि राम नामाची उत्पत्ती सांगणारा हा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या चिंतनाकडे वळण्याआधी अल्पसा परिहार देणं ते वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं त्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत सालाबादाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि यंदाचे हे 30वे वर्ष आणि 30व्या वर्षाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे मी माझे परम भाग्य समजते विठ्ठला आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला ते म्हणजे तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळाचं नाव का घेताय कुणी एका व्यक्तीचं नाव का घेत नाही त्याचं कारण असं कारण हे तर माझं माहेरच आहे आणि माहेरातली सगळी माणसं ही आपलीच असतात विठ्ठला तसंच जे मला मृदंगाची साथ करतायत ते म्हणजे आमचे आकाश महाराज घाटगे अतिशय सुंदर मृदंग ते वाजतायत वा वा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ वा आणि आमचे गायनाचार्य महाराज नामदेव महाराज असतील जगदीश महाराज असतील आमचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर समस्त भजनी मंडळ असेल पंचक्रोशीतील आलेली भजनी मंडळ असेल तुम्ही समस्त ग्रामस्थ असतील माता भगिनी असतील पुरुष मंडळ असेल त्यानंतर आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे दाजी साहेबांचे सहपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे सगळेच ज्यांच्यासोबत मी कामाला जाते त्या ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत असो सर्वांचे चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या वाणीला सुरुवात करते विठ्ठला आमचे विनिकाई बाबा वा याला म्हणतात परमार्थामध्ये नाचावं माणसाने परमार्थामध्ये नाचलं पाहिजे महाराज डीजेवर तर प्रत्येक जण नाचतं परंतु इथे नाचलं पाहिजे वा नामदेव कीर्तनकरी आणि पुढे देव नाचे पांडुरंग असो आणि विशेष म्हणजे ज्यांची या ठिकाणी उपस्थिती हवी होती ते म्हणजे आमचे हरिभक्त पारायण रामसिंग भाऊसाहेब आम्ही प्रेमाने त्यांना मामा म्हणत होतो अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व
म्हणजे आमचे भाऊसाहेब मामा. मामांबद्दल काय बोलायचं महाराज. मामांबद्दल बोलणं तेवढंच कमी आहे. कारण मामा एवढे प्रेमळ व्यक्तिमत्व होते की कोणी काही बोललं असेल कधी उलट उत्तर दिलं नाही. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व. आज देखील आम्हाला, आज जर ते या ठिकाणी राहिले असते तर त्यांना सर्वांपेक्षा त्यांना जास्त आनंद झाला असता. असो, ते आज आपल्यात नाही. असे आमचे भाऊसाहेब मामा, अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व महाराज. या सप्त करायच्या वेळेस पण भरपूर लोक त्रास देतात बरं का. आणि चांगल्या कामाला तर खूप लोक अडथळे आणतात. परंतु कितीही लोकांनी त्रास दिला असेल तरी देखील भाऊसाहेब मामा काही पिछे हटले नाही महाराज, काही पिछे हटले नाही. ते म्हणायचे, माझ्या वडिलांना ते सतत सांगत राहायचे की नाना, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपण परमार्थ करू, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत हा सप्ताह आपण करू. खरं तर हे रोपटं लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या भाऊसाहेब मामांनी केलं. भाऊसाहेब मामांनी हे एवढं छोटंसं रोपटं लावलं आणि आज त्याचा वेल आपल्याला गगनावरती गेलेला दिसतोय. इवलेसे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. असो, असे आमचे प्रेमळ भाऊसाहेब मामा. भाऊसाहेब मामांबद्दल बोललं तेवढंच कमी आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशी कीर्ती ते या ठिकाणी करून गेलेत. मी शेवटी एकच सांगते की भगवान, आता त्यांचं कार्य संपलं असेल आणि जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला, अशा प्रकारे त्यांना भगवंताने बोलवलं आणि ते या ठिकाणी आपल्यातून सोडून आपल्याला निघून गेलेत. खरं तर या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ते आहेत. तुम्हा सर्वांच्या मनामध्ये भाऊसाहेब मामा आज देखील आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा सप्ताह चालावा, अशी माझी इच्छा आहे. असो, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतोय आणि भाऊसाहेब मामांना मी शेवटी माझी भगवंताच्या चरणी मी इच्छा व्यक्त करते की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि माझ्या वाणीला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. आपले साऊंडवाले दादा, अत्यंत सुंदर त्यांचं साऊंड आहे. त्यांचं देखील मी चरणी नतमस्तक होते. अत्यंत सुंदर, वा, छान. असो, महाराज या ठिकाणी म्हणतायत की राम म्हणता रामाची होईजे. राम म्हटल्याने व्यक्ती राम होत असतं. आता महाराज म्हणतायत, एका वाक्यात महाराज म्हणतायत की राम म्हटल्याने व्यक्ती राम होत असतं. खरं तर या संत वाङ्मयाचा जर आपण कधीतरी विचार केला तर या संत वाङ्मयामध्ये नामाला फार असं महत्व आलेलं आहे. नामाला फार असं अलौकिक महत्व आहे आणि प्रत्येक संत वाङ्मयामध्ये आपण बघायला मिळतं आपल्याला की नामाला फार महत्व आहे. मी तर एका वाक्यात सांगून जाते की ज्या कविकर्त्यांच्या किंवा ज्या संतांच्या वाङ्मयामध्ये भगवंताच्या नामाचा, राम नामाचा व कृष्ण नामाचा उल्लेख नाही, अशा कविकर्त्यांच्या किंवा अशा संतांच्या वाङ्मयाला काही अर्थ नाही. विठ्ठल विठ्ठल.
व्यासांसारख्यांच्या कवित्वाला वाङ्मयाला प्रभू श्रीकृष्ण यांच्या चरित्राने परिपूर्णता प्राप्त व्हावी म्हणजे या नावामध्ये किती मोठी ताकद आहे विचार करा. विठ्ठला तसंच महाराज या ठिकाणी म्हणतायत की राम म्हणता रामची होईजे. राम म्हटल्याने व्यक्ती राम होत असते. आता महाराज जर एका वाक्यात म्हणतायत की राम म्हटल्याने व्यक्ती राम होत असते म्हणजे महाराजांचे शब्द काही साधे सोपे असतील का? हो नाही महाराजांचे शब्द साधे सोपे नाही. आता महाराजांच्या शब्दांना आपण थोडं कस लावू आणि थोडं धस लावू. आता महाराजांच्या शब्दांना कस आणि धस लावण्या इतकी माझी पात्रता नाही किंवा माझा अनुभव कमी पडतो, परंतु अभंग चिंतनाकरता निवडल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी महाराजांच्या शब्दांना थोडं कस आणि धस लावणं गरजेचं आहे. विठ्ठला तर महाराज म्हणतात की राम म्हटल्याने व्यक्ती राम होत असते. आता महाराजांचे शब्द साधे नाही. तुकोबाने घेतले मोती जैसे. मोत्यांसारखे माझे तुकोबारांचे शब्द आहेत. अहो हिरे माणिक मोती सुद्धा कमी पडतील पण माझे तुकोबारांचे शब्द कसे आहेत? आम्हा घरी धन शब्द होते रत्नांसारखे. आता इथे बसलेल्या कुण्या मायमाऊली जर रत्न असेल तर त्यांनी तो अर्थ घेऊ नये की माझ्यासारखे माझ्या तुकोबारांचे शब्द आहे. रत्न म्हणजे ते रत्न नव्हे. हिरे माणिक मोती जे रत्न आहेत ना त्यांच्यासारखे माझे तुकोबारांचे शब्द होते. विठ्ठला असे रत्नांसारखे माझे तुकोबारांचे शब्द होते महाराज. सोन्यासारखे माझे तुकोबारांचे शब्द होते. सोन्यासारखे. आता सोने तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना ज्ञात आहे की आता सोन्याला किती भाव आहे. सोन्याला किती मोल प्राप्त झाला आहे. 8,000 रुपये ग्राम सोनं आहे. बरोबर ना? हा 8,000 रुपये ग्राम सोनं आहे. सोन्याला काही एवढा मोल काही असंच प्राप्त झाला का महाराज? नाही महाराज. सोन्याला एवढा मोल असाच प्राप्त झाला नाही. त्याला देखील परीक्षा द्यावी लागली. त्याची देखील परीक्षा घेतली गेली महाराज. त्याची कशी परीक्षा घेतात तुम्हाला थोडक्यात सांगते ऐका. विठ्ठला सोन्याची देखील परीक्षा घेतली जाते महाराज. प्रथम त्याला लाल बुंद अग्नीमध्ये टाकलं जातं. लाल बुंद अग्नीमध्ये टाकल्यानंतर त्याला बाहेर काढलं जातं. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याला तेजाबात टाकलं जातं. तेजाबात टाकून काढल्यानंतर त्याला ठोकलं जातं महाराज. त्याची लवचिकता बघितली जाते आणि ठोकल्यानंतर त्याची लवचिकता बघितल्यानंतर जर ते जेवढं आहे तेवढंच भरलं तर ते खरं सोनं. आणि हिंकस प्रकारचं सोनं देखील असतं. मुडल पण वाकणार नाही अशा प्रकारचं ते सोनं. त्याला जर ठोकायचा प्रयत्न केला ना महाराज तर ते मोडून जाईल पण वाकणार नाही. व्यवहारामध्ये देखील आपल्याला असे सोन्यासारखे आणि हिंकस प्रकारचे सोन्यासारखे माणसं देखील आपल्याला बघायला मिळतात. आता सोन्यासारखी माणसं कशी असतात? ते झुकतात, नम्र होतात. नम्र झाला भूता त्याने कोणी आणतात. ते व्यक्ती नम्र होतात. परंतु हिंकस प्रकारचं सोनं जे आहे त्यासारखी माणसं देखील आपल्याला बघायला मिळतात. जे झुकत नाही, वाकत नाही अशा प्रकारची माणसं देखील आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्या प्रकारे सोन्याची परीक्षा घेतली गेली ना महाराज अगदी त्याच प्रकारे माझ्या तुकोबारांच्या शब्दांची देखील परीक्षा घेतली गेली. माझे तुकोबारांचे शब्द जेव्हा बाहेर पडत होते ना तेव्हा माझ्या तुकोबारांच्या शब्दांना देखील ठोकलं गेलं महाराज. आणि माझ्या तुकोबारांच्या शब्दांना ठोकणारा कोणी साधी मंडळी नव्हती. त्या काळी तर फार व्यक्ती होऊन गेला ज्यांनी माझ्या तुकोबारांच्या शब्दांना ठोकलं.
परंतु सगळ्यांचं नाव मी तुम्हाला सांगत बसत नाही. परंतु एक व्यक्ती अशी होऊन गेली ज्यांचे 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण मुखगत होते. आणि असे असणारे आमचे रामेश्वर शास्त्रींनी माझ्या तुकोबरायांच्या शब्दांची परीक्षा घेतली. माझे तुकोबरायांचे शब्द जेव्हा बाहेर पडत होते ना, तेव्हा माझ्या तुकोबरायांच्या शब्दांना ठोकलं गेलं महाराज. माझ्या तुकोबरायांच्या शब्दांना ठोकलं गेलं. आणि माझ्या तुकोबरायांच्या शब्दांना ठोकल्यानंतर रामेश्वर भटजी काय म्हणतात, तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकिता तुळनेसी शब्दांनी कोणी ठपलं? रामेश्वर शास्त्रींनी माझ्या तुकोबारांच्या शब्दांना ठोकलं महाराज. माझ्या तुकोबारांच्या शब्दांची तुलना केली गेली. माझ्या तुकोबारांच्या शब्दांना तोडलं गेलं महाराज. माझ्या तुकोबारांच्या शब्दांना तोडलं गेलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सोन्यासारखे माझ्या तुकोबारांचे शब्द होते, सोन्यासारखे. आता सोनं आणि लोखंडामध्ये तुम्हाला सगळ्यांना फरक कळतो ना? बोलत जा. तुमच्याच गावची मुलगी आहे, काय घाबरता? बोला. हा, तर सोनं आणि लोखंडामध्ये तुम्हा सगळ्यांना महत्व त्याचं कळतं, सोनं आणि लोखंड. आता सोन्याला किती मोल आहे? 8,000 रुपये ग्रॅमने सोनं चालू आहे. आणि लोखंड काय? 10 रुपये किलो. लोखंडाला कसा भाव आहे? 10 रुपये किलो. आणि सोन्याला किती भाव आहे? 8,000 रुपये ग्रॅम. कारण का? कारण सोन्याची परीक्षा घेतली गेली आणि त्या परीक्षेतून पास झाले म्हणून त्याला एवढा मोल प्राप्त झाला. आता एखाद्या व्यक्तीने ठरवलं, तुमच्या गावातील आपल्या गावातील एखाद्या व्यक्तीने ठरवलं 1 किलो लोखंड विकत घ्यायचं आणि 1 किलो लोखंड विकत घेऊन त्या लोखंडाचे असे मस्त मोठे मोठे असे दागिने बनवायचे. कशा प्रकारचे दागिने बनवायचे? मस्तपैकी असे मोठे मोठे असे कडे बनवायचे, हातात घालायचे. आपली गाडीची धावपट्टी काढायची, म्हणजे आपल्या गाडीची चेन काढायची, कमरेला बांधायची, मोठे मोठे गज तयार करायचे, पायात घालायचे, अशी मोठी चेन तयार करायची, गळ्यात घालायची. आणि तुमच्या गावातून जर ते व्यक्ती गेलं तर त्याला लोक काय म्हणतील? या 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 रामभाऊ, या या, वा 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 वा, तुम्हीच खरी कमाई केली बरं का, असं म्हणतील का महाराज? नाही महाराज. ते लोक त्याला काय म्हणतील? हा येडा बिडा तर नाही ना झाला? 108 ला फोन लावा आणि याला भरती करा, असे म्हणतील. परंतु त्याच व्यक्तीने जर अर्ध्या ग्रामची अंगठी हातामध्ये परिधान केली, बोटात घातली, तर त्याच व्यक्तीला किती मोल प्राप्त होईल? किती मोल प्राप्त होईल? आणि अशा गावातून जर तो अर्ध्या ग्रामची अंगठी घातली आणि आपल्या गावातून तो असा गेला, त्याला काय म्हणतील? या 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 रामभाऊ, या या, बसा बसा बसा, चहा घ्या, पाणी घ्या, हे घ्या, ते घ्या. किती मोठा सत्कार होईल त्याचा. आणि तो रामभाऊ पण मग जहागिरी केली चालेल, पण फुगिरी जाता कामा नाही, असा तो रामभाऊ. त्याने व्याजाचे पैसे काढून का होईना, परंतु अंगठी केली महाराज. ते बचत गटाचे पैसे आले का होईना, परंतु अंगठी केली आणि हातात घातली आणि लोकांना दाखवायला लागला. सगळ्या लोकांना असं राम राम घालायचा, असं राम राम. आणि ते हातातली अंगठी अशी हालत होती, माझी नाही हालत, पॅके. आणि ते हातातली अंगठी अशी हालत होती आणि सगळ्यांना असं दाखवत होतं, बघा बघा, मी अर्ध्या ग्रामची अंगठी घातली बघा, नाही का. आणि असा तो मग त्याचा आदर सत्कार झाला. आणि असं वारगावामध्ये एकाचं लग्न चालू होतं आणि त्या लग्नामध्ये तो शिरला. लग्नामध्ये शिरला, बिनबुलाय मेहमान बरं का, आमंत्रण नाही काय नाही तरी शिरला. लोकांना दाखवायचंय ना की माझ्याजवळ सोनं आहे म्हणून. आणि शिरल्यानंतर मग त्या ठिकाणी तो गेला आणि गेल्यानंतर मग सगळ्या लोकांना असा राम राम करू लागला, हातातली अंगठीशी दाखवू लागला, राम 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 राम, नाही का. हां, अशा प्रकारे मग तो राम राम करू लागला, सगळ्या लोकांना दाखवू लागला. मग सगळे लोक पण त्याचा आदर सत्कार करू लागले. या 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 या, चहा घ्या, पाणी घ्या, बसा घ्या, बसा बसा, अशा प्रकारे मग त्याचा आदर सत्कार करू लागले. आणि मग याने गप्प बसावं ना, हा गप्प बसत नाही, हा पंक्तीत गेला जेवायला. बरं, जेवायला पंक्तीत गेला, मग पात्रात अन्न असून देखील तो त्या वाढप्यांना बोलत होता. कसा? भातवाल्या भातवाल्या, इकडे इकडे इकडे,
म्हणजे ताटात भात टाक. भाऊ म्हणला, अहो तुमच्या ताटात भात आहे तरी पण भात मागू राहिले काय? नाही 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 नाही, तुझा वरणवाला इकडे वरण टाक, भाजीवाला इकडे. म्हणजे त्याला दाखवायचं होतं की माझ्या हातात अर्ध्या ग्रामची अंगठी आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे महाराज, की अर्ध्या ग्रामची अंगठी त्याने परिधान केली तर त्याला एवढा मोल प्राप्त झाला. माझ्या तुकोबारांचे शब्दच सोन्यासारखे आहेत. आणि माझ्या तुकोबारांच्या शब्दांचे जर तुम्ही आम्ही थोडासा अनुभव घेतला तर विचार करा, आपण या भवसागरातून तरुण जाणार नाही का महाराज? विठाला विठाला. आता आपण थोडं रामायणाकडे वळू. आता रामायणामध्ये असे काही व्यक्ती होऊन गेल्यात महाराज, त्यांनी फक्त आणि फक्त आपलं आयुष्य कशासाठी खर्च केलं? फक्त आणि फक्त रामनामामध्ये, रामनामाचा जप करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. ते प्रथम म्हणजे आमचे वाल्मिक ऋषी. माझ्या वाल्मिक ऋषींनी 12 वर्ष रामनामाचा जप केला महाराज. 12 वर्ष. तुम्ही आम्ही 2 तास सुद्धा कीर्तनात बसू शकत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. पण माझ्या वाल्मिक ऋषींनी 12 वर्ष एका जागेवर बसून रामनामाचा जप केला. आणि रामनामाचा जप करीत असताना न हलताना डुलता जप केला. आणि रामनामाचा जप करीत असताना त्यांच्या अंगाभोवती वाळू उभे राहिले, वारुळ. आणि त्या वारुळामध्ये त्या वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक असं म्हटलं जातं. आणि त्या वारुळाची उपमा त्या वाल्मिक ऋषींना देण्यात आली. खरं तर त्यांचं नाव वाल्मिक ऋषी नव्हतं, त्यांचं नाव रत्नाकर होतं. परंतु 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या अंगाभोवती वारुळ उभे राहिले. आणि त्या वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक असं म्हणतात. आणि त्या वारुळाची उपमा त्या वाल्मिक ऋषींना दिली गेली. ज्यांनी 12 वर्ष रामनामाचा जप केला, 12 वर्ष ज्यांनी एका ठिकाणी बसून रामनामाचा जप केला, ते वाल्मिक ऋषी महर्षी वाल्मिक ऋषी झाले. परंतु मी तुम्हाला विचारू इच्छिते, मला सांगा, ते वाल्मिक ऋषी राम झाले का हो? बोलत चला. राम झाले का? नाही महाराज, ते वाल्मिक ऋषी राम झाले नाही. मग तुम्ही आम्ही एकदा राम म्हटल्याने राम होऊ का? नाही. तुम्ही आम्ही एकदा राम म्हटल्याने राम होणार नाही. ज्यांनी 12 वर्ष रामनामाचा जप केला, न हलता न डुलता ज्यांनी 12 वर्ष रामनामाचा जप केला, ती व्यक्ती राम झाली नाही. मग तुम्ही आम्ही एकदा राम म्हटल्याने राम होणार नाही. विठाला विठाला.